ठाणे महापालिकेची महासभा शुक्रवारी मोठ्या गदारोळातच पार पडली. या महासभेत सत्तेतील शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपल्याचं दिसून आलं. महासभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपा नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर शिवसेनेकडून पलटवार करत शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी भाजपा नगरसेवकांवर महासभेत गोंधळ घालून महापौरांच्या अंगावर धावून कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. तसंच पत्रच त्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे दिलंय. तसंच सभागृहात राष्ट्रगीताच्या वेळेला भाजपाचे काही सदस्य उभे राहिले नसल्यानं संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे महासभेत 232 विषयांवर चर्चा करायची की घोषणाबाजी करायची यावरच दोन्ही पक्षांचं राजकारण रंगलंय. प्रत्येक महासभेत भाजपा नगरसेवकांना बोलून दिलं जात नाही. नेहमी त्यांचा अवमान केला जातो. विरोधी पक्षातील नगरसेवकांपेक्षा आमच्या नगरसेवकांना कमी निधी दिला जातो. युती धर्म फक्त आपल्याकडूनच पाळला जातो, मात्र शिवसेना युती धर्म पाळत नाही, अशी तक्रार भाजपाच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ठाण्यात आले असता त्यांच्याकडे केली. त्यावेळेला भाजपा नगरसेवकांनी केलेली तक्रार मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत करण्यात येणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. त्यानंतर ठाणे महापालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पक्ष गटनेता कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेत आले असता त्यांना याविषयी विचारलं असता भाजपा शिवसेना ही नैसर्गिक युती आहे, छोट्या मोठ्या कुरघोडी होतच राहतात, अशी प्रतिक्रिया देत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही पक्षातील नगरसेवकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप काही केल्या कमी होत नसल्याचं दिसून आलंय. आम्ही पालिका निवडणुकीत एक हाती सत्ता आणली आहे, आमचं संख्याबळ जास्त आहे, आम्ही देखील स्वतंत्र लढलो असतो तर अजून चित्र वेगळं असतं, अशी प्रतिक्रिया शिवसेना गटनेते पवन कदम यांनी दिली आहे. लढण्याची तयारी होती, मात्र महायुतीमध्ये लढावं लागलं, त्यामुळे तुमचं नुकसान कुठेतरी झालंय. 2017ला पण महायुती नव्हती, तेव्हाही स्वबळावर आम्ही लढलो होतो आणि तेव्हाही आमचे 23 नगरसेवक निवडून आले होते. जेव्हा आता आम्ही सर्व त्या 2017 पासून 2022 पर्यंत किंवा म्हणा आज 26 पर्यंत आम्ही स्वबळाच्या हिशोबाने तयारी केली होती. आणि तसं आमच्या सर्व त्या तत्कालीन नगरसेवक तसे जिल्हाध्यक्ष असतील, दोन्ही आमदार असतील, आमचे केळकर साहेब आणखी डावकरी साहेब, या सगळ्यांचं मत होतं की आपण मैत्रीपूर्वक लढून आल्यानंतर आम्ही एकत्र येऊ. पण काही वरिष्ठांना ते नाहीये. वरिष्ठांनी सांगितलं की आपण युतीत जायचं, पण आम्ही युतीत गेलो. युती धर्म पाळला, सगळ्यांनी प्रामाणिक काम करून जिथे बीजेपीचे नगरसेवक होते तिथे ते निवडून, जिथे शिवसेनेचे होते तिथे बीजेपीच्या लोकांनी काम केलं, जिथे शिवसेने बीजेपीचे होते तिथे शिवसेनेच्या लोकांनी काम केलं. अशा प्रकारे जवळजवळ 108 नगरसेवक निवडून दिले 131 पैकी. म्हणजे स्पष्ट बहुमत ठाणेकरांनी दिलंय. पुढे असं चालावं असं आमचं मत आहे. पण जो ह्या 4 महासभेचा बघितला तर कल कुठेतरी वेगळा दिसतोय. मग त्याच्या कुठेतरी एक वाक्यता आली पाहिजे. विरोधी पक्ष बाकावरती नसला तरी आता भाजप सत्तेत असून देखील विरोधी पक्षाची भूमिका बजावते असं वाटतं. तेच तुम्हाला मगाशी म्हणालो, विरोधी पक्ष नेते जे आहेत ज्या पद्धतीने ते त्यांचे पण विषय मांडतात. मग ती पाणी चोरीच्या विषयावर त्यांनी खूप आक्रमकता विरोधी पक्षनेत्यांनी मांडली, परंतु ते विषयाला धरून बोलतात. माझं आमचं म्हणणं तेच आहे की पटलावर जे विषय असतात, ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासाकरता जे काही विषय आहेत त्या विषयावरती भारतीय जनता पार्टी, आमचे शिवसेनेचे नगरसेवकही आक्रमक आहेत. तेही आपला विषय मांडताना आक्रमकतेने मांडतात. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षाची भूमिका बजावते असं म्हणण्यापेक्षा त्यांनी विकासासाठी प्रशासनाला धारेवर धरणं गरजेचं आहे. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत ना, सर्वजण. महापौर आहेत, जगदाळे साहेब आहेत आमचे, त्याच्यामुळे सर्वच नगरसेवक आहेत, सिनियर नगरसेवक पण आहेत सभागृहामध्ये, सर्व एकत्र आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की ते लोक विरोधी पक्षाची भूमिका बजावतात. पण ह्याच्या पुढे असं होणार नाही असं आम्ही दोघंही काळजी घेऊ.